चला तर मित्रांनो, आज आपण बघत आहोत खारी शंकरपाळी कशी बनवायची। आपण साहित्य घेतला आहोत तेल, जिरं, ओवा, मैदा हे सर्व साहित्य घेतले आहोत। तूप घेतले आहोत। तूप गरम करून कडकडीत घ्यायचं आहे। जिरं, ओवा हे सर्व त्याच्यात गरम करून टाकायचं आणि घटसर पीठ मळून घ्यायचं। पीठ मळून झाल्यानंतर त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे। गोळे असे करायचे की ते जास्त मोठे नाही झाले पाहिजेत, कारण आपल्याला पातळ चपातीसारखं पातळ लाटायचं आहे। लाटून बघायचं, एकदम पातळ लाटायचं। खूप पातळ लाटल्यामुळे करकरीत होतात आणि जास्त जाडसर लाटल्यामुळे शंकरपाळी ही जरा मऊ होते। त्यामुळे आपण लाटून घेतानाच पातळ लाटून घ्यायची। त्यानंतर आपण आता त्याला चिरायचं पातळ। हे पहा, मी दाखवलं आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये मी कशी लाटली आहे। आता चिरून घ्यायचं। आपल्याला हव्या तशा आकारामध्ये आपण ते चिरून घेऊ शकतो। तुम्हाला हव्या त्या आकारात आपण चिरून घेऊ शकता। आता मी अशा आकारात चिरून घेतला आहे आणि तिकडे कढईत तेल मी गरम करायला ठेवलं आहे। तेल कढईत गरम झालेलं आहे। आपण तळताना मात्र गॅस कमी मंद आचेवर करूनच तळायचं, कारण जास्त फास्ट केल्यामुळे शंकरपाळी व्यवस्थित तळली जाणार नाही, म्हणजे भाजली जाणार नाही। मग मंद आचेवर आपण जर तळलो तर ती आतपर्यंत भाजली जाते आणि कुरकुरीतपणा येतो। त्यामुळे आपण तळतानाच मंद आचेवर व्यवस्थितच तळून घ्यायचं। थोडा वेळ लागतो, पण मंद आचेवर तळल्यामुळे करकरीतपणा येतो। त्यामुळे आपण मंद आचेवर तळून घ्यायचं। अशा झाल्या आहेत लहान मुलांसाठी कुरकुरीत खाण्यासाठी खारी शंकरपाळी। रिप्लाय बघा माझ्या मुलीचा।